दिलीप वळसे पाटलांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीला दांडी मारली आणि वळसे पाटील पुण्यामध्ये शरद पवारांची भेट घेणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे। त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर वळसे पाटील शरद पवारांच्या पक्षात जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलंय। माढा विधानसभेचे आमदार बबन शिंदे यांनी मोदी बागेत शरद पवारांची भेट घेतली। त्यामुळे अजित पवारांना आणखी एक धक्का बसणार का अशी चर्चा सुरू झाली आहे। रणजित सिंह मोहिते पाटील काँग्रेसमध्ये जाण्याची शक्यता आहे। दिल्लीमध्ये जाऊन त्यांनी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली। माढा विधानसभा लढवण्याबाबत ते चाचपणी करतायत। माजी महापौर आबा बागुल यांनी शरद पवारांची भेट घेतली। आबा बागुल पर्वती मतदारसंघासाठी इच्छुक असून त्यांनी पुण्यात पर्वती मतदारसंघ काँग्रेसला सोडण्याची मागणी केली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी फलटण विधानसभा मतदारसंघातील उमेदवाराची घोषणा केली। विद्यमान आमदार दीपक चव्हाण यांनी अजित पवारांनी पुन्हा उमेदवारी दिली आहे। विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या उमेदवारांची पहिली यादी नवरात्रीत येण्याची शक्यता आहे। भाजप नवरात्री दरम्यान 40 ते 50 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करणार आहे। या यादीमध्ये शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार असतील का हे स्पष्ट नाही। महाविकास आघाडीची जागा वाटपासंदर्भात महत्त्वाची बैठक होणार आहे। तिढा असलेल्या जागांवरती आता दुसऱ्या टप्प्यातील जागा वाटपाच्या बैठकांमध्ये चर्चा होणार असल्याची माहिती मिळते। उद्धव ठाकरे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहेत। त्यामुळे ठाणे विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटाकडून कुणाला उमेदवारी मिळणार याकडे लक्ष लागलंय। लाडकी बहीण ही मतांसाठी केलेली योजना आहे। तिजोरीत पैसा नसताना योजना आणली असा आरोप खासदार संजय राऊतांनी केलाय। इतर योजनांचे पैसे या योजनेत वळवले असे देखील राऊतांनी म्हटलं। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी विदर्भातील गुंतवणुकीच्या मुद्द्यावरती बोलताना खंत व्यक्त केली। गुंतवणूकदारांनी शासनाच्या भरोशावरती राहू नये, कारण सध्या अनुदानाचे पैसे मिळतील का याची शाश्वती नाही, कारण लाडकी बहीण योजनेवरती पैसा द्यावा लागतोय असं वक्तव्य गडकरींनी केलं। नागपूर स्मार्ट सिटी होणं अवघड आहे। शहराच्या विकासाचं कुठलंही नियोजन नाही असं वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी केलं, तर स्थानिक विकास यंत्रणा कुचकामी असल्याचं गडकरींनी अधोरेखित केलं। भाजप नेते पद्माकर वळवी यांनी सरकारला घरचा आहेर दिला। धनगरांना आदिवासी प्रवर्गात समावेश करण्याचा अधिकार राज्य सरकारला नाही, तो अधिकार केंद्र सरकारला असल्यामुळे यात राज्य शासनासोबतच मुख्यमंत्र्यांनी विनाकारण ढवळाढवळ करू नये अशी भूमिका पद्माकर वळवींनी घेतली। मराठा आरक्षणासंदर्भात उपसमितीची बैठक होणार आहे। या बैठकीला चंद्रकांत पाटील, राधाकृष्ण विखे पाटील आणि शंभूराज देसाई उपस्थित राहणार आहेत। बीडच्या श्री क्षेत्र नगद नारायणगडावरती पारंपरिक दसरा मेळाव्याला मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील उपस्थिती लावणार आहेत। त्यामुळे नगद नारायणगडावरील दसरा मेळावा चर्चेचा विषय ठरलाय। एक मोठी बातमी येते। अक्षय शिंदेचा उल्हासनगरच्या शांतीनगर स्मशानभूमीमध्ये मोठ्या पोलीस बंदोबस्तात दफनविधी करण्यात आलाय। त्यानंतर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून दफनविधी केलेल्या ठिकाणी पोलीस बंदोबस्तासोबतच एक सीसीटीव्ही देखील बसवण्यात आलाय। दफनविधीला झालेला विरोध पाहता या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ही काळजी घेण्यात आली आहे। दफनविधीच्या ठिकाणी आपण पाहू शकतो, आपण सध्या स्मशानभूमीमध्ये आहोत। याच ठिकाणी अक्षय शिंदे याचा दफनविधी पार पडला। मात्र सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सगळ्या उपाययोजना पोलिसांनी केलेल्या आहेत। आपण पाहू शकतो की स्मशानभूमी परिसरामध्ये सीसीटीव्ही लावण्यात आलेले आहेत। राजकीय नेते, इथले स्थानिक नागरिक यांचा विरोध पाहता ही सगळी काळजी पोलिसांकडून घेतली गेली आहे। पोलीस बंदोबस्त देखील आपण पाहू शकतो की या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। काल दफनविधीच्या ठिकाणी शिवसेनेचे आणि भाजपाचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि स्थानिक नागरिकांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विरोध केला होता आणि मोठ्या पोलीस बंदोबस्तामध्ये त्याचबरोबर अक्षय शिंदे याच्या मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत त्याचा दफनविधी केला गेला होता। मात्र या दफनविधीच्या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सगळी सुरक्षेची काळजी सध्या पोलिसांकडून घेतली गेली आहे। गणेश गायकवाड, न्यूज 18 लोकमत, उल्हासनगर। तर अक्षय शिंदेचा उल्हासनगरच्या शांतीनगर स्मशानभूमीमध्ये मोठ्या पोलीस बंदोबस्तात दफनविधी करण्यात आला। त्यानंतर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून दफनविधी केलेल्या ठिकाणी पोलीस बंदोबस्तासोबतच सीसीटीव्ही बसवण्यात आलेत। शाळांसह परिसरात आवश्यक तितके सीसीटीव्ही कॅमेरे बसवा असे आदेश राज्य सरकारनं राज्यातील सर्व खासगी व्यवस्थापनाच्या शाळांना दिलेत। या तरतुदींचं पालन झालं नाही तर संबंधित शाळांचं अनुदान बंद केलं जाईल, प्रसंगी शाळेची मान्यता सुद्धा रद्द केली जाईल असे आदेश राज्य सरकारनं काढलेत।
पश्चिम रेल्वेवरील गोरेगाव ते कांदिवली स्थानकादरम्यान 6व्या मार्गिकेचं काम करण्यासाठी आज रात्री 12:30 ते मंगळवारी पहाटे 4:30 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. ब्लॉक कालावधीत अनेक लोकल रद्द करण्यात आले आहेत. पश्चिम रेल्वेच्या गोरेगाव आणि कांदिवली दरम्यान 5व्या आणि 6व्या मार्गिकेच्या कामासाठी रविवारपासून 4 ऑक्टोबरपर्यंत वेग मर्यादा लागू करण्यात आली आहे. या कालावधीत गोरेगाव, राम मंदिर आणि मालाड या मार्गावरती सर्व गाड्या फक्त 30 किलोमीटर प्रति तास या वेगानं धावतील. केंद्र सरकारनं तरुणांसाठी नवीन योजना सुरू केली आहे. त्यामुळे तरुणांना नोकऱ्या मिळण्यासाठी मदत मिळणार आहे. तरुणांना दरमहा 5,000 रुपयांपर्यंत मदत दिली जाणार आहे. यासाठी लवकरच मार्गदर्शक तत्त्व जारी केली जातील. गडचिरोलीच्या नवेगाव या गावामध्ये परतत असताना एका कुटुंबातील 4 जण नाव उलटल्यानं नदीत बुडले. यात 3घांना वाचवण्यात यश आलंय. मात्र अद्यापही बुडलेल्या महिलेचा शोध काही लागलेला नाही. भिवंडी शहरामध्ये येण्यासाठी असलेल्या वडपे ते वंजारपट्टी नाका या मुख्य रस्त्यावरती खड्ड्यांचं साम्राज्य बघायला मिळतंय. त्यातच पाऊस पडल्यानं पाणी साचलंय. त्यामुळे खड्ड्यांचा अंदाज न आल्यानं अपघातांचं प्रमाण देखील वाढलंय. गडचिरोलीमध्ये 2 वर्षांपासून धुमाकूळ घालणारा हत्तीचा कळप शहराच्या सीमेवरती पोहोचल्यानं भीतीचं वातावरण आहे. नागरिकांनी या भागात जाताना सतर्कता बाळगावी असं आवाहन वन विभागानं केलंय. 2 लाख रुपये माहेरून घेऊन ये असं म्हणत पती आणि 2 दिरांनी विवाहितेला विष पाजल्याचा धक्कादायक प्रकार बीडच्या गेवराई तालुक्यातल्या बेलगावात घडलाय. या प्रकरणी पती आणि 2 दिरांविरोधात गुन्हा दाखल झालाय. नवरात्र उत्सवानिमित्तानं पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात स्वच्छता करण्यात आली. घटस्थापनेपासून कोजागिरी पौर्णिमेपर्यंत भगवान विठ्ठल रुक्मिणी मंदिरात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. यवतमाळच्या आर्णीमध्ये बनावट सोन्याची विक्री करून एका तरुणाला 10 लाखांचा गंडा घालण्यात आला. या प्रकरणी आर्णी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली. जळगावच्या 40 गावच्या केळीला आता दिल्लीकरांनी पसंती दिली आहे. केळींना चांगला दर मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. चंद्रहार पाटलांनी आयोजित केलेल्या बैलगाडा शर्यतीच्या स्पर्धेचा 200 बैलजोड्यांपैकी हेलिकॉप्टर बैजा आणि बुलेट छब्या हे मानकरी ठरलेत. यात हे दोघं मुख्यमंत्री केसरी बैलगाडा शर्यतीच्या थार गाडीचे मानकरी ठरलेत.